शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना 2 सख्याचं रूपक दिलं आणि 2 सख्याचं रूपक देऊन अभंगाला प्रारंभ केला. अभंगाला प्रारंभ करत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा सखी पुसे सखीशी, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला प्रश्न करते, का ग सखे माझा हा प्रश्न आहे, हा प्रश्न खरा आहे का खोटा आहे? आजचे कीर्तन तुम्हाला थोडं जड जाईल, पण तुमच्या जीवनाचं कल्याण करण हे मात्र निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल षडगुण संपन्न असतो. कीर्तनकाराला सगळ्याच गोष्टी येत असतात, तर तो कीर्तनकार बनतो, अन्यथा त्याला कीर्तनकार बनता येत नाही. जसं तुम्हाला चांगलं ऐकता येईल तिथपर्यंतच मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला चांगलं तुमच्या कानाला जर गोड वाटलं नाही रे नाही की मन तुम्हाला मी सपून सांगणार. निर्गुण निराकार दाता माहुर माझे आणि सपून सांगावया आले माझी माझे तोपर्यंत तुम्हाला मी सुंदर सांगणार, गोड सांगणार, व्यवस्थित सांगणार. कीर्तन हा विषय मनोरंजनाचा नसतो, हे पहिलं तुम्ही ध्यानात घ्या आणि तुमचं मनोरंजन मला करता येतं, तसे काही चिंता करायचं काम नाही. मी मोठ्या संस्थेचा विद्यार्थी, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबारामध्ये माझे कितीतरी दिवस गेले, काय ना त्याने बाबा. पण जोपर्यंत तुम्हाला गोड ऐका वाटत तोपर्यंत गोडच सांगणार आणि जरी तुमच्या कानाला त्या गोष्टी पटणार नाही तेव्हा मात्र पार्ट बदलणार, हे ध्यानात ठेवायचं. आता अभंगाकडे चालू आहे. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. कोण शांती ब्रह्म एकनाथ महाराज? अरे ज्यांच्या घरी 3 तप भगवंतांना काम करावं ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोण शांती ब्रह्म एकनाथ महाराज? समाजाला म्हणा शेवटी आमच्याच खांद्यावर गेला हेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मेल्याने पुन्हा जिवंत झाले हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोण शांती ब्रह्म एकनाथ महाराज? ज्यांना स्वतंत्र जगण्याचीही सुद्धा शक्ती होती आणि देह समंत्याची शक्ती होती हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि त्यांचा उत्कृष्ट 4 चरणांचा अभंग सखीचं रूपक देऊन वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल विश्वाच्या मालकानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरा. आवडीने पाणी त्या घरी वाळवंटामध्ये संत संमेलन, संतांची बैठक कुठे? पंढरपुरामध्ये. आणि त्या संत संमेलनामध्ये तुमच्यासारखे विद्वान, ज्ञानी, पंडित, वेदांत ज्यांना अभ्यास केला असे महात्मे त्या सभेमध्ये होते. माझ्या भक्तिमाता सारख्या माऊल्याही सुद्धा त्या ठिकाणी होत्या. आणि एका महात्म्यांच्या मुखातून शब्द निघाला, शब्द असा निघाला आणि त्या शब्दांना सर्व सभा थर हलू लागली, असा शब्द निघाला. मग शब्द तो होता कोणता? अभंगाच्या प्रथम चरणात शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रतिपादन करतात. बोला. सखी कुशल सखी I
आणि एक मैत्रिणी माधुगिरी करण्याकरताना त्या संत सभेतून जवळून गेली नसती. तिच्या कानावर शब्द पडला, देव काहो विटेवरी उभा. काय प्रश्न ऐकला? देव काहो विटेवरी उभा. जिज्ञासी होती, ज्ञानी होती, वैराग्यवान होती आणि ज्ञानवंत होती. या सर्व गोष्टी तिच्याकडे उपलब्ध होत्या. कानाला शब्द ऐकला, तो शब्द कानातून चित्तापर्यंत जाऊन पोहोचला आणि चित्तापर्यंत गेलेला शब्द अंतःकरणामध्ये आनंद प्रगट झाला आणि समाजाला विचारू लागली, दादा, राधाकिशन भो, परमेश्वर भो, सुलताने भो, गायनाचार्य हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिला का? हा प्रश्न म्हटल्याच्या नंतर समोरच्याने विचारलं, गायनाचार्य बाबा, काय तुझा प्रश्न आहे? माझा प्रश्न एकच आहे, देव काहो विटेवरी उभा. सर्व पंढरपूर पायाखाली घातलं. सर्व पंढरपूर ज्ञानाला विचारलं, विद्वानाला विचारलं, पंडिताला विचारलं, प्रश्नाचं उत्तर जसं पाहिजे तसं मिळालं नाही. जिज्ञासू असेल तर त्याला ज्ञानाचाच उद्देश लागतो आणि ज्ञानाच्या उद्देशाने तो मुक्त होतो, तसा तो मुक्त होत नाही. आमचे मृदंगाचार्य बाबा यायला मी निष्ठ म्हणता तिथं 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 ता तिथं वाजवा. हे बोल त्यांचे पक्के बसलेले आणि त्या बोलाची त्यांची प्रॅक्टिसही सुद्धा झालेली. ते म्हणते ना, आता मला पुढची मुद्द्याची बोल काय ते सांगा, 16 मात्रा जे आहे ते सांगा. ते सांगू नका. वीटपर्यंत येऊन पोहोचले. पण सखीनं पुन्हा प्रश्न विचार केला, सुरदास बाबा, देव काहो विटेवरी उभा. त्याला 2 घंट्यांनी इथून पुढं जांभळी कोण द्यायला लागले, का झोप यायला लागली तुम्हाला? फक्त झोपू नका. कीर्तनकार हुशार असायला पाहिजे. पहिली जांभळी आली की त्यानं विठोबा रखुमाईचं भजन करायला पाहिजे. गायनाचार्य बाबा कोणतं भजन केलं त्यानं? विठोबा रखुमाईचं. दुसरी जांभळी आली की त्यानं ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करायलाच पाहिजे. आणि तिसरी जांभळी आली की जे झालं कीर्तन. तसं फक्त जांभळ्या देऊ नका. थोडं ऐका, जास्त सांगणार नाही, थोडं सांगणार. साच आणि मवाळ माऊली ज्ञानोबरायचे शब्द आहे. साच आणि मितलेने रसाळ शब्द दैसे कल्होळ अमृताची. तुम्हाला अमृत पाजण्याचे प्रयत्न करतो. याला ज्ञान अमृत असं म्हणतात. वेडी झाली वेडी. विचारू लागली, काकू, संतांच्या मुखातून निघालेला शब्द संत कुठे बोलत नसतात. बोलू लखन सुनो निगाने, संतन होते अभिमानी, मिठी वाणी बोले राम राम सिया राम सिया राम राम. संत कुठं बोलत नसतात आणि संतांच्या मुखातून निघालेले शब्द आहे. भागवतकार कुठं खोटं सांगत असतात का? नाही, अजिबात नाही. मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. हे उद्धवा, माझी कथा सर्व अंगाचे कान करून श्रवण कर. तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं, मनाला समाधान करून दिलं. ह्या कारणामुळे विश्वाचा मालक विटेवर उभा आहे. केलं मनाला समाधान. पण जे मनाला समाधान प्राप्त व्हायचं ते समाधान बिलकुल झालं नाही. पुन्हा वेड्यासारखी करू लागली. तिसऱ्याला विचारायला लागले, देव काहो विटेवरी उभा. सर्व पंढरपूर बघितलं, देव काहो विटेवरी उभा. संत महात्मे बघितले, देव काहो विटेवरी उभा. जसा पाहिजे तसा प्रश्न मिळाला नाही. वेड्यासारखी करू लागली. तिला आठवण आली, माझी एक मैत्रीण होती. काय नाव गावात या गुंजखेडची माझी मैत्रीण, सुलताने आण नावाची माझी मैत्रीण चातुर्मासासाठी माझ्यासोबत होती आणि अति विद्वान होती. मग एक काम करू आपण, आपल्याला विथत त्या गोष्टीचा मेळ लागला नाही म्हणून आपण तिचा शोध घेऊ आणि तिला विचारू, देव काहो विटेवरी उभा. सखी नावाची गुंजखेड गावामध्ये विचार करू लागली. पंढरपुरातून निघून मैत्रिणीच्या भेटीसाठी चालत 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 2 महिन्यात गुंजखेड क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले.
कोपऱ्यावरच उभे राहिले आणि आमच्या दादाला विचारलं, ओ दादा, ओ दादा. मागं बघितलं, बाबासारखे मागे होते. काय म्हणतात आई? माझी मैत्रीण ह्या ठिकाणी राहते, तिचं नाव सपू आहे. मग तिनं विचारलं, म्हणजे कोणाची? मोठे मामाची सपू का कोलगडे मामाची सपू? आमची 3-4 सपू आहे. मग कोणती सपू? तिचं वर्णन करून सांग, ती सपू कशी? म्हटले, माझ्यासोबत चातुर्मासाला पंढरपुरामध्ये होती. सकाळी 4 वाजता उठली आणि देवाला जाग करती. उठा पांडुरंगा प्रभात वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. म्हणजे मुठ्ठे मामाची सपू सकाळी उठली. मुठ्ठे नावाच्या आडनावाची मंडळी येत नाही का? कोण्या नावाच्या आडनावाची मंडळी आहे? हा, सुलताने. पुन्हा हा, जे असतील ते विठाल विठाल. प्रश्न केल्याच्या नंतर म्हणले, आहे का? म्हणले, आहे. धर्मध्वज होता. सडा समार्जन सकाळी 4 वाजता समुद्रात झाली होत होतं. गरीब परिस्थितीची बाई होती. रांगोळी पांडुरंगाच्या पुढे रांगोळी काढलेली होती. पुन्हा दुसरं म्हणणं तुळस वृंदावनाच्या पुढे रांगोळी काढलेली होती. एक वारकऱ्याचा ध्वज घरावर लागलेला होता. चालत 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 जवळ जाऊन पोहोचले आणि आवाज दिला. बोलताना 3 प्रकारचे आवाज आहे. पहिला प्रेमाचा आवाज आहे, सखूबाई. दुसरा आवाज आहे, सखू. 2 आवाजात आवाज जर दिला नाही तर 3रा आवाज मुखातून निघतो. ते शांत ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ए सखे. सावध झाले आणि मैत्रींना बघितल्याला बरोबर मनाला आनंद प्राप्त झाला. हे सखो. एकूण एकाला कडकडून मिठी मारले. एकूण एकाच्या मनातला आनंद प्रगट झाला आणि प्रश्न केला. म्हणजे माझा प्रश्न म्हणजे, काय तुझा प्रश्न आहे? म्हणले, देव काहू विटेवरी उभा. आणि याचं काही मागलं पुढचं काही असेल ना का? निष्ठा देव काहू विटेवरी उभा, असं कधी झालं का? प्रत्येक शब्दाच्या पुढेही सुद्धा प्रश्न राहतो आणि प्रत्येक शब्दाच्या पाठीमागेही सुद्धा प्रश्न राहतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या शब्दामध्ये असते. त्याला उत्तरार्थ आणि पूर्वार्थ म्हणतात. विचारलं, देव काहू विटेवरी उभा. म्हणले, प्रश्न सांग. म्हणले, सखी पुसी सखी येसी. पुढचा प्रश्न आहे, योगी झाले 28. किती योगी झाले? म्हणले 28 योगी झाले. योगी झाले 28. उभा ऐकेला संतामुखी. अध्यापीवर कटावरी कर भिवरातील वाळवंटी. संत सभा सभा देव काहू विटेवरी उभा. म्हणजे मला एवढं तुला सांगता येणार नाही, पण योगे झाले 28 हे तू म्हणते, पण योग किती आहेत? फक्त 4च योग आहेत. किती योग आहे म्हणतात का रे बाबा? 4 योग आहेत. कृतायोग, त्रेतायोग, द्वापारयोग आणि कलियोग. प्रश्न सांगितला त्रेतायोगाचा. म्हटले, एका ठिकाणी सर्व गोष्टी आल्या. भगवंत म्हणतात, मी त्याला एकत्र केलं. तिथं पुढे योग तयार झाला, त्याला कृतयोग असं म्हणतात. म्हणले, त्रेतायोगाचा प्रश्न सांग. म्हणले, त्रेतायोगामध्ये 3 अवतार झाले. ऐकता तुम्ही पण हे? खबर वाटणार तुम्हाला? नाही, हे थोडं अवघड जातं म्हणून म्हणतो. त्रेतायोगामध्ये 3 अवतार झाले. परशुराम, वामन आणि राजा दशरथाचा राम, ज्यांच्या माध्यमातून ही कथा सुरू आहे, तो राम. त्वरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैकमक्षरं पुथा महापातकनाशनं. मंगल भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायन तनुहरे. भीड़ पड़े जब भक्त पुकारे दूर करो
हमारे दशरथ के घर जन्मे राम राम सिया राम सिया राम रे राम राम सिया राम सिया राम रे सिया राम रे रामचंद्र प्रभूच्या कथा श्रवण करतो ज्या श्री रामचंद्र प्रभूच्या माध्यमातून हा अखंड आपला हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. त्या रामचंद्र प्रभूचा अवतार झाला तृतीय युगामध्ये आणि आता द्वापार आणि कलियुगात ही 4 युग सांगितले. पटकन पुढे सरकले म्हणजे 4 युग माहिती पण भगवान 28 युगापासून विटेवर उभा आहे असं संत म्हणतात. त्या सखीनं सांगितलं 28 युग ते नाही, 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे. कळतं तुम्हाला पण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, किती झाले? 28. याच्यामध्ये भगवान ओतप्रोत भरून उरलेला आहे म्हणून याला 28 युग म्हणायचे आहे. म्हणजे बरं झालं, समाधान झालं माझ्या मनात. पण उभा विटेवर का? देव विटेवर का हो उभा? विटेवर देव कशासाठी उभा आहे? म्हणले हे मला माहित नाही. दोन्ही सख्या विड्यासारख्या करू लागल्या. म्हणले आता सर्व ग्रंथात ग्रंथ श्रेष्ठ असन वेद. वेदाच्या नंतर उपनिषेद, उपनिषेदाच्या नंतर श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीतेचा सार, गीता अलंकार, नाव ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणजे त्यांना विचारू, आपण वेदाला विचारू. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात पुसू नका बाई. दुसरं चरण या अभंगाचं म्हणू नका तुम्ही. पुसू नका बाई, पुसू नका बाई. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. चला वेदाला विचारू. वेदाकडे जायला निघाल्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना हात जोडून सांगितले सको अरे वेदाला काय कळालं नाही, त्या वेदाकडे जाऊ नको. काय करणार वेदाला? वेदाकडे जाऊ नको, पुसू नका बाई. वेदाशी काही कळले ती नाही. म्हणले विचारा कोणाला? ज्यांच्या डोक्यावर सर्व पृथ्वीचा भार आहे त्याचं नाव आहे शेष. काय त्याचं नाव? शेषशाही भगवान. म्हणले कोणालाच जर कळालं नसल, ज्यांच्या डोक्यावर ही पृथ्वी माता आहे आणि पृथ्वी मातेवर आपण वास्तव्य करतो म्हणून आपण त्यांना जाऊन विचारू. कोणाला? शेषाला. गेल्या शेषाकडे. मग शेष कुठे राहतो? इथं राहतो का शेष? नाही. अधिकारी होत्या, ज्ञानी होत्या, विद्वान होत्या, पंडित होत्या, अधिकारी होत्या. शेष पाताळात राहतात. अंगावून हात फिरवला निसता आणि अदृश्य झाल्या. लगेच पाताळामध्ये दोघी जणी गेल्या. शेषाच्या डोक्यावर पृथ्वी माता होती आणि ह्या गबाळ्या दोघी बघितल्याच्या नंतर शेषाला थोडस अभिमान निर्माण झाला. मृत्यू लोकातले लोक माझ्याकडे आले ज्यांचं काहीतरी विशेष काम असायला पाहिजे. या भोळ्या बागड्या होत्या बिचाऱ्या.
तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. शेषाच्या पुढे उभे राहिल्या आणि प्रश्न केला, ए शेष दादा, माझा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तुमचा? हाय माझा प्रश्न. विचारू शेष दादा, विचारा. खरंच विचारू शेष दादा, विचारा. खरंच विचारू शेष दादा, विचारा म्हणतो ना. राग आला शेषाला, लाल बुंद झाला. विचारा म्हणतो ना. बाईच्या मुखातून शब्द निघाला, शेष दादा देव काहो विटेवरी उभा. असा शब्द कानावर पडणे आणि शेषाची मान धडेल खाली पडणे सगळं झाले. तुम्ही शकून आहे मूर्ती लोका तुमचं वास्तव्य? म्हणले हो. तुम्हाला सकू म्हणतात ना? म्हटले हो. सकू खरं सांगू, माझ्या 2 जिभा होत्या. 2 किती जिभा होत्या माझ्या? 2 जिभा होत्या. त्यांचं वर्णन करता 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 2 जिभाच्या सहस्र जिभा झाल्या माझ्या. 1 जीभ नाही राहिली, सहस्र जिभा झाल्या. तरीही सुद्धा तो पांडुरंग परमात्मा विटेवर कसा उभा आहे मला काहीच कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल अधिकार कमी का? शेषशाही भगवंताचा अधिकार कमी का? पण ते शेषशाही म्हणतात. 2 जिभाच्या माझ्या झाल्या सहस्र जिभा जिभा. देव काहू विटेवरी उभा. शेष नारायणाची पटकन फडी खाली पडली आणि त्या सखोला हात जोडले, साष्टांग दंडवत घातला. अधिकारी महात्मे तुम्ही मला सांगता येत नाही. तिथून अदृश्य झाल्या. पुन्हा मूर्ती लोकांमध्ये आल्याच्या नंतर सुंदर प्रकारचं भजन करत होते आणि त्या भजनामध्ये जीवन होते. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. बोला सुरदास नामदेव कीर्तन करी. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. मुझे देवनाथ पातुरा, मुझे देवनाथ पातुरा, मुझे देवनाथ पातुरा. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. मुझे देवनाथ पातुरा, देवनाथ पातुरा. नामदेव कीर्तन करे. गोपाळाची लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांना कीर्तन करावं, देवानं नाचा. पुढे अवस्था काय झाली माहिती का? नाचता नाचता देवाचा म्हणाल मग नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचायला सुरुवात.
नामदेव महाराजांना सुंदर प्रकारचं गायन करा. आता गायनामध्ये आणि कीर्तनामध्ये देवाला नाचवण्याची ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, तो सामान्य संत आहे का? नाही. त्यांच्या मुखातून शब्द निघणे आणि देवांना नृत्य करायला सुरुवात केली, नाचायला सुरुवात केली. पण अवस्था अशी झाली सज्जनांनो, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला ते. डोळून सांगू तुम्हाला, डोरीचा पदर, डोईचा पदर आला अंगावरी. कुठपर्यंत जाऊन पोहोचले? डोहीचा पदर आला खांद्यावरी, केव्हा पदर पडला हे त्या माऊलीला माहित नाही. ही अवस्था. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलाशी. भगवंताची अवस्था बदलली आणि भगवान नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचू लागले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोली कबीर. तरी सुद्धा देव सावध होईना, कानाला ऐकूच येईना तर सावध काय होणार? आता माझा शब्द तुमच्या कानाला आवाज देतो. मी तुम्हाला म्हणलं उठा तर तुम्ही उठा, तुम्हाला मी म्हटलं तर भजन करा तर तुम्ही भजन करणार. माझा शब्द तुमच्या कानाला ऐकायला येतो म्हणून भगवंताच्या कानावरच्या पलीकडे हे शब्द गेलेले होते. साधू संतांना लाज वाटली आणि दुसऱ्या साधूनं तिसऱ्या साधूला गुच्चा दिला आणि सांगायला सुरुवात केली, येडा झाला काय तो? देवाला सावध व्हा म्हणा. साधू या संताने देवाला धरले मनगटे. साधू महात्मा पुढे गेला, ताकद होती की देवाला धरायची कोणाची नाही, अधिकारी संत होते. जवळ गेले आणि देवाला स्पर्श केला. देव साधू या संताने. झोपी आला का बाबा? झोपू नका, तुमच्या करता एवढं सांगून राहिलोय. नाहीतर मला एक कीर्तनाचं एक कीर्तन हे असं सांगितल्यामुळं लोक कीर्तन ऐकत नाही, ते नाही उठवून जातात. दुसऱ्या दिवशी म्हणतात हे महाराज कोणाला होता रे, कोणाला जातोय महाराज? सगळी झोप आली रात्री कीर्तन बोलावला, कशाला बोलावला जातोय? फक्त झोपू नका. झाले आता 15 मिनिटं राहिले माझे आणि 15 मिनिटं करताना जीवनाचं मात्र कशाला करून घेता? काकू बोलू नका, काही बोलता कशाला बोलू नये. कीर्तनात प्रभू नामचिंतन करावे. इथं आपण कशासाठी आलो? इथं येण्याचं आपलं प्रयोजन काय आहे? इथं येण्याचं आपलं कारण काय आहे? आणि आपण आलो कशासाठी? आपल्याला तर पहिलं गाव नाही. तुम्ही म्हणत असता हे माझं गाव आहे म्हणून. मी सांगतो हे तुमचं गाव नाही, तुमचं घरही सुद्धा नाही आणि तुमचा देशही सुद्धा नाही. सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी, इथे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे मेते हे कैसे मुकलेलो. परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. माणसानं थोडं ऐकावं पण चांगलं ऐका, जास्त नाही ऐकू. थोडंच ऐकावं मनुष्यानं, चांगलं ऐकावं. आणि चांगलं ऐकून मनुष्यानं जीवनाचा उद्धार करून घ्यावा. याचं नाव आहे कीर्तन. कीर्तनाचे 2 सूत्र तुमच्या समोर सांगतो. कीर्तनामध्ये एवढी शक्ती आहे
कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग सांग कीर्तन सांग ओ हरी ओ राम हरी ओ राम हरी याचं नाव कीर्तन. खीर झाल्यालं तण काढून टाकण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे आणि शक्ती आहे याचं नाव आहे कीर्तन. कीर्तनानं आतलं अंगही सुद्धा पवित्र होतं आणि बाहेरचं अंगही सुद्धा पवित्र होतं. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आतलं अंग ही सुद्धा आणि बाहेरचं अंग ही सुद्धा, दोन्ही अंग ज्यांच्या त्यानं पवित्र होतात त्यांचं नाव आहे कीर्तन. असो सखी तिथपर्यंत येऊन पोहोचली. साधू या संताने देवाला धरले मनगटी, काय झाले म्हणून डचकले ऋषिकेशी. डचकन डचकले. काय झाले म्हणून देवा सावध व्हा, येण्यासारखे करू नका. बाया मावल्या या ठिकाणी हा धर्म मंडपामध्ये माय मावल्या आहे, येण्यासारखे झाले. तुमचा पितांबर गळून गेला. म्हणले मला माहितच नाही मी पितांबर नेशिले काय. कोण बोलतय? देव. कुठाला देव? विटेवरला देव. ज्या देवानं तुमच्या हृदयामध्ये वास्तव्य केलं तो देव. तुम्ही माणसानं आमच्या हृदयात वास्तव्य करणारा तो देव खरंच आहे का? माऊली ज्ञानोबराची पोळी तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा आरामू, की भ्रंताशी कामू. हृदयामध्ये पुन्हा दुसऱ्या संतांच्या प्रमाणे तुमच्या समोर प्रगट करतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. देव आता आहे आणि बाहेर आहे. किंबहुना साठविला हरी, गेले हृदय मंदिरी, त्यांची सरली वेरधार, झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. तो भगवान नृत्य करू लागला. भगवंताला धरलं देवा सावध व्हा. आणि तिथं ह्या दोन सख्या होत्या. जिथे करिताशी गोपाळ काला, अभंगाचं तृतीय चरण आहे. जिथे करिताशी गोपाळ काला, हरी नामे तयांचा गर्वला, देव भावाचा भुकेला, मिळाले संत मदनाडी, हरी आला तयाची आलुभा लुभा, देव का हो विटेवरी उभा. देव आले कुठून? वैकुंठातून आले. हरी वैकुंठाहुनी. कुठून आले देव? हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागून. येण्याचं प्रयोजन काय? माऊली ज्ञानोबराची ओळी तुमच्या समोर प्रतिपादन करतो. आई ऐका. काकू झोपू नका माय. झोपले तुमचे डोळे लागले तर पुन्हा मला रडावं लागल. काकू कीर्तनाला चांगल्या येऊन बसल्या होत्या आणि आता कशा गेल्या माय. असं व्हायला नको. आणि तुमच्या काकांना रडायचं जर असं मला तर कोण कसं रडतंय? फुकट कोण रडतंय? तुमच्या करताना जर मन रडायचं जर असेल तर फुकट कोण रडतंय? रडण्याकरतानाही सुद्धा पैसे लागते. म्हणून झोपू नका. सावध झालो सावध झालो हरी
कीर्तनकार जरसा काही सुद्धा इकडे तिकडे बाजूला गेला रे गेला हो, सामान्य मनुष्य त्याची लगेच क्लिप टाकतात. हे महाराज असे असे म्हणले. बर भानगड अशी एखाद्याची जर तारीख आली रे आली हो, ते म्हणले महाराज कीर्तनाला या. आपण म्हणतो येऊ बा कीर्तनाला. मग तेच आपल्याला विचारतात बाबा तुमचं पाकिट किती असतंय. मग आता मोठी गाडी आणल्याच्या नंतर कमीत कमी 2-4 हजार रुपये लागतात का नाही. त्याच्या कमी येतं का. गाडीचं डिझेल पहा, गाडीचं भाडं पहा, त्याच्यानंतर ड्रायव्हरचा खर्च पहा, कमी येतं का. बिलकुल येत नाही. कमीत कमी 5-6 हजार रुपये माझ्या गावाहून तुमच्या गावाला येण्याकरताना लागतात. गाडीच्या भाड्या सुद्धा. उदाहरण सांगतो बरं, मला काही देऊ नका काही. आणि तुमच्याकडून नेतो मी हे तुम्हाला अजून माहिती झालंय. तुम्ही मला ओळखलं नाही आले. तुमच्याकडूनही सुद्धा मी नेतो, पण तुमच्या अजून लक्षात आलं नाही हा महाराज आहे कोण म्हणून. विठ्ठला 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 लगेच किती घेता म्हणजे हा कीर्तनकार महाराज इतके पैसे घेतो, याला इतके पैसे काय करायचे. बर त्याच्यात बोलता बोलता एखाद्या टायमाला मनुष्य चुकतो. आता समजा श्लोक म्हणला एखादा, तेतम मुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुणे मृत्युलोकम वेवम त्रय धर्म मनोप्रपन्ना गतः गतम काम कामः लभन्ते. एखाद्या टायमाला गतागतम मतम मतम एखाद्यावर येतं वाणीमध्ये. प्रत्येकाची वाणी पाहिजे अशी सुद्धा नसते. बरोबर आहे बाबत करावा. कमी जास्त होतं आणि मनुष्य चुकीचा पुतळा आहे. जो चुकतो त्याचंच नाव माणूस आहे, जो चुकत नाही त्याचं नाव देव आहे. विठ्ठल वाणी कमी पडते. संतांना बोलण्या करताना आपली वाणी कमी पडते. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे एखाद्या अधिकारी संतांना बोलायचं पुरंदर साहेब आणि अधिकारी महात्म्यांना बोलायचं. महात्म्यांना बोलण्या करताना त्या महात्म्यांच्या शक्ती इतकी आपली जर शक्ती असेल तर त्या महात्म्यांना बोलायला काही हरकत नाही. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. महात्म्यांना बोलायचं. महात्म्यांना बोलताना आपली शक्ती कमजोर आहे आणि कमजोर शक्तीचा मनुष्य मोठ्या संतांना बोलून राहिला. अरे मोठ्या संतांना बोलत असताना त्यांचं काही होणार नाही, पण तुझं केव्हा मात्र होईल हे मात्र कळणार नाही. माऊली ज्ञानोबरायाला समाजाला त्रास दिला. ज्या समाजानं माऊली ज्ञानोबरायाला त्रास दिला तो समाज समाप्त झाला. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायाचं नाव अजून जसं तसंच आहे. माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला समाजाला त्रास दिला, पण माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजाची शांती अजून भंग झाली नाही. मग संतांची निंदा करण्याकरताना आपण संतांच्या अधिकाराच्या वरचे आहे का? संतांची निंदा करण्याकरताना
संत महात्म्यांचं प्रमाणे एक तुम्हाला सांगतो. साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने माझ्या तुका झालो. तुका झाला वाचा गेली, तुका झालो वाचा गेली. निंदा करत होतो. मग साधू संतांची निंदा केली याची फलश्रुती काय? साधू संतांची निंदा केली याची फलश्रुती दुःख येईल ना वाट्यावर का सुख येईल? संतांची निंदा करणाऱ्या भगवत भक्ताच्या पाठीमाग त्याची फलश्रुती सुखाची होईल का दुःखाची होईल? फलश्रुती दुःखाची होईल. त्याला फल सुखाचं येणार नाही. एखाद्याला सतत त्रास द्या, त्याला काहीच होणार नाही. साधूला त्रास द्या, साधूचं काही होणार नाही. पण जो त्यांना त्रास देतो त्यांना मात्र दुःख भोगल्याशिवाय राहायचं काम राहणार नाही. 100% त्यांना दुःख भोगा लागेल म्हणजे भोगा लागेल. तुम्ही माणसांना महाराज तुम्ही म्हणता कसं? एक पायी चालत असतो, त्याच्या पायामध्ये चप्पल नसते आणि एक सायकलवर चालतो. पायी चालणारा ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही तो म्हणतो त्यांचं काय खरं आहे. जो सायकलवर चालतो तो त्यांना आशीर्वाद देतो, बाबा तू बोलतो हे तुझाच आशीर्वाद आहे म्हणून मी सुखी. तो पटकन पुढे निघून गेला. त्यांच्या जीवनामध्ये 2 बंगले तयार झाले. हे झोपड्यातच आहे तरी हा बहादूर म्हणतो त्याचं काय खरंय. अरे त्याची निंदा करता 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 त्या निंदेची फलश्रुती म्हणून तुला दुःख भोगावं लागलं ना का सुखाची प्राप्ती झाली. मग सुखाची प्राप्ती तुला व्हा वाटत असेल जर तर त्या सखीच्या नादीला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. आणि साधू संतांच्या सानिध्यामध्ये तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे करिताशी गोपाळ गाला, हरिनामे तयांचा गलबला, देव भावाचा भुकेला, मिळाले संत मदनारी हरी आला दयाची लोभा लोभा, देव का हो विटेवरी उभाई माता. थोडा युक्तिवाद वापरतो, थोडं जरा अवघड आहे पण सोपं करून सांगतो. आता भगवान विटेवर येऊन उभे राहिले हा पहिला प्रश्न. पण भगवान नेमके आले कुठून हे तुमच्याही सुद्धा अजून डोक्यात नाही आणि माझ्याही सुद्धा डोक्यात नाही. हे कळण्याकरताच आपल्याला आजचं कीर्तन श्रवण करायचं आहे. आता एका महात्म्यानं सांगितलं गोकुळाची मूर्ती आली भीमातिरी आणि लाडका तो हरी यशोदेशी, गोकुळात येणे चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला विटेवरी उभा, कटेवरी हात दर्शनी पाहत लोकाकडे, तुका म्हणे चोर धरिला पुंडलिक, चला जाऊ पाहू कवतुक कविते थांबू आपण. तुका म्हणे चोर धरिला पुंडलिक, थांबू इथे. आता एक प्रमाण तुला सांगतो तुम्हाला. ह्या सुखा कारणे या सुखा कारणे देव वेला हो वैकुंठ दोरी संत सदली राही हो वैकुंठ दोरी संत सदली राही.
आता मृत्यू लोकामध्ये आले आणि मृत्यू लोकात येत असताना सामान्य माणसाच्या घरी गेले नाही. सामान्य माणसाच्या घरी भगवान गेले नाही. जेथे भगवत नाम चिंतन सुरू आहे तिथे भगवान गेली. ह्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. धन्य धन्य ते संत संग. संतांच्या सानिध्यामध्ये देवाचं वास्तव्य. बर, देव संतांच्याकडे आले. कशामुळे आले? घोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. पहा महिमा आवडीचे, फळे खाये भिलनीचे. बाबा कोण चळवळ व्हायला प्रमाण म्हणण्या करताना, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. टायमिंग म्हणे वेळ आपल्याकडे कमी. एवढ्या वेळामध्ये मला तुम्हाला देव विटेवर उभा काय एवढं सांगायचंय. कार्यक्रमाला पूर्ण विराम द्या. संत महात्मे आनंदाने भजन करत होते आणि एक ऋषी महात्मा एक तपस्वी एका आश्रमामध्ये वास्तव्य करत होता. एकूण एक बाबा तीर्थयात्रा करताना निघाले. निघत असताना त्या संतांचं निष्ठ दर्शन घेतलं. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सांगायला सुरुवात केली. माझं दर्शन तू घेऊ नको. तू माझं दर्शन घेण्याच्या लायकीचा नाही. ज्यांचे सेवा करायची ती सोडून दिली आणि इतर कामामध्ये तुझं आयुष्य तू त्या आयुष्याचं मात्र करून टाकलं. तू माझं दर्शन घेऊ नको. मग काय करू? ज्यांना तुला जन्म दिला त्यांना तू विसरला. ज्यांना तुझ्या तोंडामध्ये घात घातला त्यांना तू विसरला आणि दुसरेच लफडे करायला लागला. म्हणले करू काय आता? ज्यांना तुला जन्म दिला त्यांची सेवा कर. एका संतांच्या मुखातून शब्द बाहेर निघाला आणि जसा बंदुकी सारखा शब्द निघाला तो कानातून चित्ताला जाऊन थडेल आणि चित्त जागी झालं. चित्त आउट हात का मानवदी हे अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुखसी सोया नाथ जमाना सोया. ज्या भगवंतानं मला नरदे दिला आणि ज्यांच्या पोटी मी जन्माला आलो त्यांची गैरसोय करून राहिलो आणि दुसरंच वर्तन करून राहिलो. म्हणून आता इथून पुढे नका करू ना. सावध झालो. आता सावध झालो. आता काय करायचं? ज्यांना जन्म दिला त्यांची सेवा करायची. माऊली ज्ञानोबरायाची ओळी तुमच्या समोर प्रतिपादन करतो आणि पुन्हा आपल्या चिंतनाकडे आपण चालतो. सकळ तीर्थाची धुरे ते का माता हे पितरे. सगळ्या तीर्थाचं माहेर घर जे असेल ते कोण? ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्यांना तीर्थाला जायची गरज नाही. ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्यांना आई वडिलांची सेवा करायची. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आई वडिलाच्या चरणातलं पडलेलं जे पाणी आहे ते सगळ्या तीर्थाचं बाप आहे. दुसरं काहीच करू नको. फक्त त्यांची सेवा कर. ही ध्यानात आलं आणि ह्या बाबांना सेवा करायला सुरुवात केली. एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली. वैकुंठातलं जे शेषाचं आसन होतं ते थर्र हलू लागलं. कोण सेवा करतो? इंद्राला दोन गोष्टी पटत नाही. इंद्राला भक्ती आणि कुत्र्याला गती. कळतं नाही शब्द तुम्हाला? कुत्र असताना कुत्र्याजवळून एखादी गाडी गेली की कुत्र त्या गाडीच्या पाठीमागे लागतं. माझ्याकडून जास्त वेगाने पळायला लागली तो तिच्या पाठीमागे लागतो. गाडीच्या पळत सुटतो. गाडी तिच्या पुढे जाणारच आहे. कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि इंद्राला भक्ती. भक्ती करणारा मनुष्य जर असन
तर इंद्रदेवाला तो आवडत नाही. त्यांच्या भक्तीमध्ये तो कुठंतरी विघ्न टाकेल. विश्वामित्राचे हाल केले इंद्रदेवानं. कोणाचे? विश्वामित्राचे. भक्ती जमत नाही, मनुष्याला प्रगती सैन होत नाही आणि कुत्र्याला गती सैन होत नाही. असू जाऊ द्या. भक्ती करायला सुरुवात केली. शेषाचं आसन हलू लागलं भगवंता. कोण भक्ती करतो? उठून बघितलं जर तर आई वडिलाची सेवा करणारा एक चिमुकला भक्त, त्याचं नाव पुंडलिक महाराज. भगवान आले आणि आवाज दिला, हे पुंडलिका, बस कर तुझी भक्ती. देवा दांगडू करू नका. आई वडिलांची सेवा सुरू आहे, हळू न बोला. अरे बाबा, बोलतो हळू ना हे खरं, पण मला थांबण्या करताना एखादं ठिकाण मी थांबू कुठे? आई वडिलाची सेवा झाल्याच्या नंतर सांगन कुठे थांबायचं. एवढा वेळ राय बाबा, गरज असन तर. भक्तीच्या पुढे देव उभा राहिला. शेवटी पुंडलिकाजवळ वीट होती. पुंडलिकाची ताकद कमी नव्हती सज्जनांना त्या टायमाची. ज्या वस्तूला तो हात लावत होता ती वस्तू सोन्याची होत होती. याचं नाव आहे पुंडलिक महाराज. जवळ वीट होती, धरली आणि फेकली. सर्व दिशी वीट गेली आणि भीमा तीरावर वीट स्थिर झाली. अरे बाबा, कुठे थांबू? जाय त्या विटेवर थांब. बर, विटेवर थांबून करू काय? आल्या भक्ताचा उद्धार कर. खटनट यारे, शुद्ध होऊनी जारे, जाऊनी पीठ त्यांचं फक्त कल्याण करा. पापी येऊ दे, वाईट करणारे येऊ दे, खिसा कापणारे येऊ दे, चोरी करणारे येऊ दे, आणि मोठी ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे तोही येऊ दे, आमच्या चोपदाराला हे सुद्धा येऊ दे, तरी सुद्धा त्याचा काय करतो? उद्धार कर. हे कोणाचं म्हणणं? पुंडलिक महाराजांचं म्हणणं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. हरे वैकुंठा होये, आला पुंडलिका होये, युगे युगे पहिला प्रश्न आपला होता, सखी पुसी सखी असी योगी झाले 28 उभाय केला संतामुखी
अध्यापीवर कटावरी कर भिवारा तीर वाळवंटी संत सभा सभा देव का होविटीवरी उभा. काय प्रश्न होता? देव का होविटीवरी उभा. प्रश्नाचं उत्तर आहे सज्जनांनो, जो अनन्य भावाना आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांच्या पुढे प्रत्यक्ष भगवान उभा राहून त्याचं सर्व कार्य सिद्धीस नेतो. आताही सुद्धा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा. प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच आहे, पुंडलिक महाराजांना अनन्य भावांना आई वडिलांची सेवा केली. पुन्हा पुंडलिक महाराजांना अनन्य भावांना आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांच्या सेवेची फलश्रुती चहा आणला काय तुम्ही? अजून दमन आला ना आम्हाला, तुम्ही लगेच चहा आणला. आम्हाला दम यावं द्या सारखा, जरा चांगला दम यावं द्या, मग आणा. थोडं 5 मिनिटं थांबा फक्त. काय येऊ द्यायचा? ज्ञानेश्वर माऊली सेवेची फलश्रुती फक्त एवढी, विश्वाचा मालक त्या भक्तांच्या समोर उभा राहतो आणि विचारायला सुरुवात करतो, हे भक्ता काय तुझी इच्छा आहे ती प्रगट कर. ही फक्त आई वडिलांच्या सेवेच ताकद आहे, अन्यथा दुसऱ्या कशातच ताकद नाही. म्हणून माऊलीने नांदू करायला बोलावं लागलं, सकळ तीर्थाची धुरी ते का माता ही पितरी झालेली पुष्पांजली तुम्हा वैष्णवांच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण राहतो. सज्जनांनो, ह्या अभंगाचा भावार्थ असाच असं मी सिद्ध करू शकत नाही. आणि तुम्ही भरपूर मंडळी माझ्या समोर बसले असल्यामुळं मला वाटलं इतर गोष्टी बोलल्यापेक्षा चांगल्याच गोष्टी बोला, म्हणून चांगल्या गोष्टी बोलण्याचे प्रयत्न केले. आणि माझ्या समोर जर यात्रा जर असती, समजा यात्रा, तर मग हा अभंग मी घेतला नसता. अभंग आपला येऊन असता, अभंग दुसरा कोणता तरी असता आणि त्या अभंगाचं चिंतन असतं. पण तुम्ही सुज्ञ ऐकणारी मंडळी होते म्हणून सुंदर प्रकारचा अभंग घेतला, गोड प्रकारचा अभंग घेतला. आणि तुम्हा वैष्णवांच्या चरणी हे 5वं माझ्याकडे आलेलं पुष्प जे तुम्हा वैष्णवांच्या चरणी समर्पित करण्याचे प्रयत्न केले. माझ्या मुखातून काही वेडेवाकडी शब्द आले असेल ते पुनश्च माझ्याकडे परत द्या. आणि दुसरी तुम्हाला गावकरी मंडळींना एक सूचना, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचं शिबिर राहत असते. यावर्षी आपल्याकडे शिबिर आहे का बाबा संस्थेवर? आमच्या इकडेही सुद्धा शिबिर आहे. तुमचं शिबिर झाल्याच्या नंतर तुमच्याकडे मुलं आमच्याकडे पाठवा, आमच्याकडे जर झाले की ते आमचे तुमच्याकडे पाठवू. एवढी फक्त संतांना सहकार्य करायचं असते. पण भानगड अशी झाली आता, संतांचा विरोध करून राहिला.
संतांना संताला सहकार्य करायला पाहिजे. संतांना संतांच्या पाठीमागे असं जबरदस्त उभं राहायला पाहिजे. पण अडचण होऊन काय राहिली, संत संतांची निंदा करतो, संत संतांचं वाटोळं करतो. म्हणून संतांना एकूण एकायला सहकार्य करायला पाहिजे. संतांना वाईट करायला नाही पाहिजे सज्जनांनो. म्हणून तुम्ही आम्ही खिळीमिळी गदार ओळी आनंद चाल नामाची जी कर करू, चाल म्हणता जी कर करू.